नमस्कार. डॉक्टर सुजित पाटील यांच्या नावाने एक लेख आला. मला तो खूप जागरूक करणारा असा वाटला, म्हणून मी तो वाचून दाखवते. तुम्हीही क्रीम बिस्किटं समजून खरेदी करता का? हा लेख तुमच्यासाठी आहे. पोरांना संध्याकाळी दुधाबरोबर आवडीने क्रीम बिस्किट देताय. तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्यांचे लाड करताय, पण खरं सांगू, तुम्ही तुमच्या हाताने त्यांना स्लो पॉयझन भरवताय. हातातलं काम सोडा आणि आधी किचनमध्ये जाऊन क्रीम बिस्किटचा पुडा हातात घ्या आणि त्यावरील क्रीम CREAM क्रीम लिहिलेलं नाही आहे, त्यावर नीट वाचा. त्याच्यावर लिहिलेलं आहे CREME क्रीम. स्पेलिंग मिस्टेक अजिबात नाही. हा भारतातील सर्वात मोठा कायदेशीर फूड स्कॅम आहे. कायद्यानुसार जोपर्यंत मलाईत खऱ्या दुधाचा थेंबही नसतो, तोपर्यंत कंपनी पाकिटावर क्रीम असा शब्द छापू शकत नाही. म्हणून ह्या हुशार कंपन्यांनी त्याला CREME क्रीम लिहून लाखो पालकांना गोंधळात टाकले. टीव्हीवर बिस्किटाभोवती दूध उडताना दाखवतात, पण हे सत्य आहे का? त्यात दुधाचा एक थेंबही नसतो. ती पांढरी शुभ्र मलाई असते, पाम तेल आणि इतर घटकापासून बनलेली. त्यात व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरीही नसते. फक्त लाल रेड 40 आणि पिवळे येलो 5 हे रंग असतात. तुमचं पोरगं एका जागी 5 मिनटं शांत बसत नाही. सतत चिडचिड करतं किंवा ऐकत नाही. डॉक्टर याला ADHD म्हणतात. एका पुड्यातून जवळपास 20 ग्रॅम पांढरी साखर पोराच्या छोट्याशा पोटात जाते. आज 10-15 रुपयांचा वाटणारा हा पुडा उद्या तुमच्या लेकराच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे आता विचार करत बसू नका. आत्ता या क्षणी निर्णय घ्या. बिस्किटं खाणं आणि पोरांना खाऊ घालणं कायमचं बंद करा. त्या पाकिटामागे इन्ग्रेडियंट घटक वाचा नक्की. जर पहिले 3 पदार्थ मैदा, शुगर अँड इडिबल व्हेजिटेबल फॅट, पाम तेल ब्रॅकेटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, असतील तर आत्ताच्या आत्ता ते कचऱ्याच्या डब्यात फेका. इथून पुढे घरात बिस्किटाचा पुडा आणायचा नाही ही खूणगाठ बांधा. कारण तुमच्या पोराचा जीव 10 रुपयाच्या पुड्यापेक्षा नक्कीच मोलाचा आहे. तुमच्या घरातल्या पुड्यावर पहिले 3 घटक काय आहेत? आत्ताच्या आत्ता वाचा. खाली कॉमेंट्समध्ये लिहा. ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या कुटुंबाच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याची खरोखर काळजी वाटत असेल तर आजच तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत हा विषय काढा आणि त्यांना हे सत्य दाखवून द्या आणि तो पुडा थेट डस्टबिनमध्ये टाका. डॉक्टर सुजित भरत पाटील, बालरोगतज्ञ, पुणे. मला हा संदेश वाचल्यापासून खरंच लहान मुलांना आपण ह्या जाहिराती बघून किती मुलांचं नुकसान करतोय. आता तुम्हाला आठवत असेल जॉन्सन बेबी पावडर, त्यावेळेला इतकी त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली आणि नंतर खूप ठिकाणी आणि केस वगैरे झाल्यावर त्यांना दंड भरायला लागलं. ते पावडर आरोग्यासाठी चांगलं नाही, मुलांच्या आरोग्याला तर नाहीच नाही, हे झालं. शॅम्पूच्या बाबतीतही बघा तसंच प्रकार आहेत. शॅम्पू वगैरे आधी तुम्ही बघा सगळ्यांचे केस अगदी छान होते. मग ह्याला लोक म्हणतील प्रदूषण तर आहेच, पण आपण ह्या जाहिरातीच्या मागे लागून
आणि काहीतरी ती लोक शॉर्ट फॉर्म सांगतात, आपल्याला कळत पण नाही की ह्याचा फुल फॉर्म काय आहे. बॉर्नव्हिटाची ॲडव्हर्टाईजमेंट अशीच व्हायची. जेव्हा राजीव दीक्षित यांनी त्यातलं इन्ग्रेडियंट सांगितलं त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं, अरे हे तर शेंगदाण्याची पूड वगैरे व्यवस्थित, म्हणजे आपण घरातही अशा पद्धतीचं छान, आपण पूर्वी कसे मेथकूट वगैरे हे जेवणाबरोबर करू शकत होतो, तसे ह्या लाडवाचे करतो तसे पूड करून ठेवून ती दुधातून घालून मुलांना देऊ शकलो असतो. पण आपण खूप खूप जाहिरातीच्या आहारी जातो. मला तर खरंच कळत नाही सरकार अशा जाहिराती कशा काय करायला देतात, जेव्हा सरकारला ह्यातल्या गोष्टी माहीत असेल की क्रीम आणि क्रेम, CREM क्रीम आणि CREME क्रेम हे दोन्ही वेगवेगळं आहे, हे सरकारला तर नक्की माहीत असेल. त्याच्यामध्ये ऑफिसर्स एवढे मोठे मोठे असतात, त्यांना नक्की माहीत असेल. कळत नसेल त्यांना आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टी टाळायच्या आणि कुठल्या कुठल्या स्वीकारायच्या हेच कळत नाही. मग कधी कधी वाटतं म्हणजे मला तरी आठवते, माझी आई आम्हाला कधीच बाहेरचं 1 रुपयाचं केक नाही की बिस्किट नाही की पाव नाही, काहीच नाही. आमच्याकडे उपमा, पोहे, डोसे, शेवई आणि त्याच्यासाठी ती मे महिना हा, एप्रिल मे महिना हा माझ्या आईचा वर्षभरच्या म्हणजे ती मेहनत करायची, वर्षभर त्याच्यात पुरवठा करून ठेवायची. कुरडया घरातच सत्व काढून, कुरडया, नाचणीच्या कुरडया वेगळ्या, गव्हाच्या चिकाच्या कुरडया वेगळ्या, असे पदार्थ. आणि 5 मिनिटात माणूस चप्पल काढून काय कसं आहे म्हणून आम्हाला पाणी पाठवेपर्यंत आई तिथे तयारी करून. फ्रीज नाही हो, काहीच नाही तेव्हा, फ्रीज नाही. मी जरा मोठी होताना आमच्याकडे गॅस आलेला आहे, म्हणजे त्याच्या आधी माझी आई स्टोव्हवरच करत होती. एक स्टोव, त्याच्यावर चहा, कॉफी म्हणा काय असेल ते करून, म्हणजे पुन्हा कधी कधी काही लोकांना चहाच लागायचा, काही लोक म्हणजे दोन्ही, चहा पण करा, कॉफी पण करा आणि हा नाश्ताही करा. कशी ती माऊली करत असेल. मग आपल्याला आता एवढे उपकरणं येऊन आपल्याकडे मुलांना द्यायला खरंच ही असली फसवे जाहिराती असलेली बिस्किटं आणि मॅगी हेच पर्याय राहतात का? विचार करायला पाहिजे आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी. आपल्या येणाऱ्या भारतातील भविष्यातील हे नागरिक असणार आहेत, ते जर लेचेपेचे झाले, आरोग्यहीन झाले, विकाराने भरलेले झाले तर कसं. त्यामुळे आपणच आता ह्या पिढीने थोडीशी मेहनत केली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.